नमस्कार. मी डॉक्टर संजय उपाध्ये. मराठी भाषिक मंडळ टोरंटोतील सर्व रसिक सभासदांनो, मित्रांनो, 21 तारखेला सकाळी मी टोरंटोमध्ये कार्यक्रम करतोय तुमच्यासाठी. विषय आहे मी माझे पद आणि मनःशांती. आणि हे नेमकं काय आहे ते बघा. टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टींचा विचार करू. पहिलं ढोबळमानाने तुम्हाला 4 प्रकार सांगतो की पहिलं घर, तिथे असलेलं माझं पद. दुसरा समाज, बाहेर आल्यानंतर तिथे माझं असलेलं पद. मग कार्यालय, ऑफिसमध्ये आलो, MITत शिरलो की माझं पद काय. म्हणजे माझ्या सोसायटीमधला वॉचमन आणि MITचा वॉचमन हे दोघंजण मला माझं पद सांगत राहतात. सोसायटीच्या वॉचमनला तसं काही फारसं घेणं देणं नसतं माझ्या कर्तृत्वाशी. म्हणजे माझ्याकडे माझा मित्र आला होता स्कूटरवरनं आणि CD देण्यासाठी एक. आणि त्यांनी स्कूटर पार्क केली आणि वॉचमन त्याला म्हणाला, ओ साहेब काय म्हणजे कोणाकडे आलात. म्हणजे उपाध्यांकडे आलो. मग इथं नका पार्क करू, ही पार्किंगची जागा नाही, तुम्ही तिकडे पार्क करा असं त्या वॉचमनने त्याला सांगितलं. म्हणाल मी अक्षरशः 2 मिनिटात CD द्यायची आणि परत निघतो मी. तो वॉचमन त्याला म्हणाला, तुम्ही उपाध्यांकडे आलात का. तो पुन्हा म्हणाल हो. मग तुम्ही 15 मिनिटं निघत नाही. म्हणजे ही जी माझ्याबद्दलची इमेज त्या वॉचमनच्या मनामध्ये आहे की हे बडबड करणार आणि तो पाहुणा काही 15 मिनिटाच्या आत बाहेर पडणार नाही, तेव्हा स्कूटर दुसरीकडेच लावा. ही त्या वॉचमनची माझ्याकडे बघण्याची दृष्टी जी आहे. आणि ती घेऊन मी रस्त्यावरती येतो, तिथे कोणीच विचारत नाही. आणि मग मी MITच्या दरवाजामध्ये म्हणजे कार्यालयाच्या दरवाजातून आत शिरताना माझ्या गाडीचा नंबर बघून मी गाडीत आहे की नाही हेही न तपासता वॉचमन सलाम करतो. त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये दिवसभर माझं पद विविध पद्धतीनं व्यक्त करत राहतो. आणि एक जागा आहे चौथी, आणि तो आहे निसर्ग, की जिथे तुमचं पद माणूस म्हणून काय आहे. भूकंप झाला, त्सुनामी झाली, आग लागली, तर त्या ठिकाणी तुमचं पद काय. ह्या 4 पदांचा विचार करत असताना तुमचं एक माणूस म्हणून असलेलं जे पद आहे ते तुम्ही कायम ठेवता का. इथे सगळी शांती अवलंबून असते. थोडक्यात काय की आपलं पद प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत असतं आणि त्यातून आनंद कसा घ्यायचा आणि कसा द्यायचा या विषयी ज्या गप्पा आहेत तेव्हा चुकवू नका. नक्की या 21 तारखेला सकाळी.